मुंबईत एका शोरमा स्टॉलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय। हा शोरमा स्टॉल डोंबिवलीत आहे आणि तो चालवणारी एक मराठी तरुणी आहे जिचं नाव आहे एकता सावंत। एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की ही तीच तरुणी आहे जिनं व्यवसाय करण्यासाठी थेट राज ठाकरेंकडे मदत मागितली होती। तिच्या या मदतीला मनसेचे अविनाश जाधव धावून आले आणि या मराठी तरुणीचा व्यवसाय सुरू झाला। विशेष म्हणजे एकता सावंत या तरुणीनं तिच्या शोरमा स्टॉलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो लावलाय। त्यामागं काय कारण आहे? मराठीसाठी मनसे पुन्हा कशी धावून आली? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। माझा धंदा बंद केलाय ताई, माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती, माझी काय हालत झाली असेल? विचार करा। एक मराठी माणूस काय बोलला जेव्हा मी या रस्त्यावर आली? मला काय बोलतो 30 वर्षापासून मराठी माणूस झोपलेला का? हा केली ना दादा, एक जागेवर नाही गेली, खूप जागेवर गेली। काही दिवसांपूर्वी डोंबिवली शोरमा विकणाऱ्या या तरुणीच्या शोरमा स्टॉलवर पालिकेनं कारवाई केली होती। एकता सावंत ही तरुणी डोंबिवलीतल्या स्टेशन परिसरात शोरमा विक्रीचा व्यवसाय करत होती, पण केडीएमसीच्या फेरीवाला पथकानं तिच्या स्टॉलवर कारवाई केली। त्याच वेळी तिच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर मात्र पालिकेनं कारवाई केली नाही। या प्रकरणावर एकतानं आवाज उठवला आणि एक व्हिडिओ शेअर केला। परप्रांतीय आणि मराठी माणसासोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत आपल्यावर अन्याय झाल्याची कैफियत तिने या व्हिडिओत मांडली। या व्हिडिओत आपण केवळ मराठी असल्याने व्यवसाय करू शकत नाही, इथं आपल्याकडून हफ्ता वसुली होते असं तिनं रडत सांगितलं। या इंस्टाग्राम पोस्टची दखल थेट राज ठाकरेंनी घेतली आणि मनसेचे नेते अविनाश जाधव तिच्या मदतीला धावून आले। राज साहेबांनीच मला मदतीला पाठवलंय असं त्यांनी सांगितलं। तू टपरी टाक, मी आहे असं सांगत अविनाश जाधव यांनी पाठीशी असल्याचं म्हटलं। या आक्रमक भूमिकेनंतर एकता सावंत हिला बळ मिळालं आणि अखेर तिचा स्टॉल सुरू झाला। मनसेचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या हस्ते डोंबिवलीतल्या शोरमा स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी अविनाश जाधव यांनी आपला एक शब्द पाळल्याचंही समोर आलं। तो शब्द काय होता? तर जेव्हा या मराठी तरुणीला अविनाश जाधव भेटले तेव्हा तिनं त्यांच्याकडे एक मदत मागितली। ती म्हणाली, दादा मला इथं टपरी टाकून द्या आणि त्या टपरीवर राज साहेबांचा फोटो टाकून द्या, त्यांचा फोटो गाडीवर पाहिजे, मग मला कुणीच इथून हटवू शकत नाही असं एकता सावंत हिनं मनसे नेते अविनाश जाधव यांना म्हटलं होतं। मला राजसाहेबांनीच पाठवलं तुला भेटायला। मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणी चालवू नाही शकत। मला साहेबांनीच पाठवलं, तिथं काय प्रॉब्लेम झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं। गाडी टाका मी हाच शब्द अविनाश जाधवांनी पाळला आणि म्हणूनच एकता सावंत या मराठी तरुणीच्या शोरमा स्टॉलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो लावलाय। याबाबत एकता सावंतनं मनसेचे राज ठाकरे आणि अविनाश जाधवांचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे। एकंदरीत मराठी तरुणीवर अन्याय होत असताना मनसे धावून गेली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि म्हणूनच शोरमा स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो लावण्यात आलाय। आता या तरुणीची इच्छा आहे की राज ठाकरेंनी या स्टॉलला भेट द्यावी। पाहूया राज ठाकरे या मराठी तरुणीच्या स्टॉलला भेट देतात का? या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।